नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया गावाकडील काही महत्त्वाच्या बातम्या. वाशिम जिल्ह्यात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत 3 अट्टल वाहन चोरांना अटक केली आहे. आरोपींकडून 4 मोटरसायकल, 1 टेम्पो, मोबाईल, रोख रक्कम आणि चोरीसाठी वापरण्यात येणारं साहित्य असा एकूण 3,55,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आसेगाव पोलिसात दाखल मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे साखरडोह इथून तिघांना ताब्यात घेतलंय. चौकशीत त्यांनी वाशिमसह अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातही चोरी केल्याचं कबुली दिले. या प्रकरणी राहुल भगत, अजय डाखोरे आणि योगेश तायडे यांना अटक करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे. देहू गावातील परंडवाल चौक पुलाचं रुंदीकरण तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. श्री क्षेत्र देहूगाव येथील पालखी मार्गावरील परंडवाल चौकातील पुलाच्या रुंदीकरणाचं काम गेल्या वर्षभरापासून संथ गतीनं सुरू असल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 5.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काम मंदावल्याचा आरोप करण्यात येतोय. तळेगाव आणि चाकण औद्योगिक वसाहतीकडे जाणारी वाहनं तसंच कामगार आणि शाळकरी मुलांच्या बसेसमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. दरम्यान जून महिन्यात संत तुकाराम महाराजांची पालखी याच मार्गाने जाणार असल्यानं पुलाचं रुंदीकरण तातडीनं पूर्ण करण्याची मागणी जोर धरते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राजेंद्र काळोखे यांनी. या पुलाच्या कामाच्या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकता आणि साधारण ही वाहतुकीची कोंडी कधीपर्यंत सुटेल? नगरसेवक योगेश परंडवाल, देहू नगर पंचायत. नक्कीच आपण विचारलेला प्रश्न जे आता या पुलासंदर्भात सांगायचं झालं तर मधल्या काळामध्ये थोडा RMCचा प्रॉब्लेम असल्यामुळं याचा स्लॅब भरला गेला नाही. आता RMCच्या युनियनचा प्रश्न सुटलेला आहे आणि या 2 दिवसात एक स्लॅब भरला जाईल. नक्कीच ह्या 10-15 दिवसामध्ये या महिन्याअखेरीपर्यंत जास्तीत जास्त या पुलाची वाहतूक सुरळीत होईल. गेले कित्येक दिवस अनेक वर्ष इथं आपण पाहतो 2 MIDC चाकण आणि इकडं तळेगाव या MIDCच्या माध्यमातून जे ट्रॅफिक होते आणि त्या ट्रॅफिकमधून सुटका मिळावा म्हणून मावळचे लोकप्रिय आमदार सुनियांना शेळके यांच्या प्राधान्यातून DPDCमधनं हा फंड रिलीज झाला आणि ही मंजुरी मिळाली आणि काम चालू झालं. गेल्या वर्षी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं काम स्लो गतीने चाललं. आता प्रगतीपथावरती या पावसाच्या आतमध्ये ही वाहतूक कोंडी क्लिअर होईल असं मी सगळ्यांना तुम्हाला सूचित करतो. ही वाहतूक कोंडी कधीपर्यंत सुटेल? या महिन्याभरामध्ये वाहतूक कोंडीचा श्री क्षेत्र शंकरगड जागदरी येथे माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या बालसंस्कार शिबिरात 90 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि नैतिक मूल्यांचे धडे आत्मसात केलेत. रामानयाचार्य हभप सतीश महाराज डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना अभंग, हरिपाठ, टाळ मृदुंग वादन, नामस्मरण तसंच शिस्त आणि संस्काराचं महत्त्व शिकवण्यात आलं. समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भक्तिगीत आणि अभंग सादर करत उपस्थितांची मनं जिंकलेत. भविष्यातही अशा शिबिरांचं आयोजन व्हावं अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील खरात प्रकरणानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कथित भोंदूबाबा नानासाहेब विरकर प्रकरण चर्चेत आले. भोंदूगिरी, फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी विरकर आणि त्यांच्या भावांना अटक केली. दरम्यान खासदार निलेश लंके आणि नानासाहेब विरकर यांचे एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. या प्रकरणामुळे अहिल्यानगरसह राज्यातील राजकीय वातावरणातही खळबळ उडाली. येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक इथं बशीर हमेशा शहा कुटुंबियांनी मुलगा इम्रान शहा यांच्या विवाह पत्रिका वाटपाची सुरुवात शहीद मेजर नारायण मडवई यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून केले. या उपक्रमातून सामाजिक ऐक्य, राष्ट्रप्रेम आणि हिंदू मुस्लिम एकोप्याचा संदेश देण्यात आला. मेजर नारायण मडवई यांनी गावातील युवकांना सैनिक, पोलीस आणि स्पर्धा परीक्षांसाठी दिलेल्या मार्गदर्शनामुळे अनेक युवक विविध क्षेत्रात कार्यरत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. कार्यक्रमाच्या शेवटी वीर जवान अमर रहेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. ग्रामस्थांनी या उपक्रमाचं कौतुक करत समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण असल्याची भावना व्यक्त केली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार. आपण बघत आहात चिचोंडी बुद्रुक येथील मेजर
नारायण निवृत्ती मडवई यांच्या स्मृतीस्थळी आज आपण इथं सर्व एकत्र आलो. एकत्र येण्याचे कारण फक्त एकच, आपल्या गावातील बशीर शाह यांच्या मुलाच्या विवाहानिमित्ताने आज आपण इथं सर्व एकत्र आलो आहे. या पाठीमागे एकच उद्देश की नारायण मडवई मेजर ज्यावेळेस होते त्यावेळेस ते त्यांच्या घरी जात असत आणि त्यांच्या मुलांना मार्गदर्शन करत असत. असे हे नारायण भाऊ प्रत्येक घरी जाऊन प्रत्येकाच्या सलोखाचा एकोपा साधून त्यांच्या भावना लोकांना सांगून त्यांनी या गावामध्ये आत्तापर्यंत भरपूर मेजर या पदावर मुलं पाठवलेत. CRPमध्ये गेले, MSFमध्ये आहेत, BSFमध्ये आहेत आणि पोलीस दलातसुद्धा इथं त्यांच्या मार्गदर्शनाने इथं काम करतात. तर आपण जाणून घेऊया इथल्या ग्रामस्थांकडून की शहीद मेजर नारायण मडवई यांच्या मार्गदर्शनाने काय घडलं. तर आपण आपल्या तालुक्याचे नेते सचिन भाऊ आयर यांना विचारूया की त्यांनी आपलं नारायण भाऊ मडवई आणि मुस्लिम समाजाचे बशीर शाह यांच्या एकोपा घराचा आपण जाणून घेतो. की आपण आज शहीद नारायण मडवई यांच्या स्मृतीस्थळी आलो आहोत. तर याच्या पाठीमागचं कारण आता मी तुम्हाला बोललो होतो. तर मग याच्या पाठीमागे तुम्ही थोडंसं लोकांना समजेल आणि विद्यार्थ्यांमध्ये मुलांमध्ये थोडासा अभ्यासाची वृत्ती वाढेल या हेतूने आपण थोडं मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम स्वर्गीय नारायण भाऊ यांना विनम्र अभिवादन करतो. आणि आज नारायण भाऊच्या प्रेरणेमधून चिचुंडी बुद्रुक, चिचुंडी खुर्द परिसरातून, पंचक्रोशीतून भरपूर असे सैनिक, पोलीस दलात विद्यार्थी त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या मार्गदर्शनाने गेलेले आहे. आणि आज बशीर भाई शाह यांचे चिरंजीव हे सुद्धा BSFमध्ये कार्यरत आहे. त्यांच्या लग्नाच्या प्रित्यर्थ आज आम्ही इथं सर्व जमलो. सन्माननीय अध्यक्ष साहेब इथं आहे, दादा आहे, सरपंच, उपसरपंच, गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी आज बशीर भाई शाह यांच्या चिरंजीवाच्या लग्नप्रित्यर्थ स्वर्गीय नारायण भाऊ यांना विनम्र अभिवादन करून आणि पुढील कार्यास सुरुवात करणार आहे. या संदर्भाने इथं हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक प्रतीक म्हणून गावातील प्रतिष्ठित लोक सर्व जमा होऊन बशीर भाई शाह यांच्या मुलालाही खूप खूप शुभेच्छा देत आहे. आणि परिसरात अजून नारायण भाऊच्या प्रेरणेतून अजून मुलांनी भविष्यात पोलीस असेल, सैनिक असेल, BSF असेल या पदाला गवसणी घालावी अशी मी सर्वांच्या वतीनं विनंती करतो आणि भाऊच्या लग्नाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. इथे मराठा विद्या प्रसारकचे सर आहेत. मी सरांना विनंती करतो की सर आपण थोडंसं मुलांच्या अभ्यास वाढेल या हेतून आपण थोडंसं मार्गदर्शन करा. आज खरोखर आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. आपल्या गावातील एक सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे आपले बशीर शाह यांचा जो काही चिरंजीव आहे तो बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे BSFमध्ये त्या ठिकाणी देशसेवा करत आहे. आणि त्यांच्या घरी जे काही आनंदाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याच्या पूर्व संध्येला किंवा त्याच्या काही क्षण अगोदर या ठिकाणी येऊन सर्वांनी शहीद नारायण भाऊ मडवई यांच्या स्मृतीस या ठिकाणी अभिवादन केलं. त्यांच्यापासून गावातील तसेच परिसरातील सर्व मुलांनी प्रेरणा घेऊन आपल्या कर्तृत्वाने सर्व देशाची सेवा करावी अशी मी त्या ठिकाणी विनंती करतो. त्यानंतर आपले राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष साहेबराव भाऊ मडवई यांनाही मी विनंती करतो. बशीर शाह यांची मुलगी जी महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत आणि तिच्या त्या कार्यरत असल्याने तिचाही भाऊ आज MSFमध्ये गेलात, BSFमध्ये आहे. मी महाराष्ट्र पोलीस गुड्डी दिदीला विचारतो की गुड्डी दिदी आपण नारायण मडवई यांना अभिवादन करताय, लग्नाच्या पत्रिका वगैरे वाटायला सुरुवात करताय, तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला नारायण भाऊंनी काय मार्गदर्शन केलं आणि तुमचा जिव्हाळा त्यांच्याशी कसा झाला. आम्ही फार लहान होतो तेव्हापासूनच तात्यांना ओळखतो. कधी पण गावात आले की सांगायचे दीदी असा अभ्यास करायचा, तसा अभ्यास करायचा, याच्यामध्ये गेलं तर म्हणजे ही प्रगती होते वगैरे.
त्यांचं भरपूर मार्गदर्शन होतं. म्हणजे आजपर्यंत भरपूर मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलंय. जोपर्यंत ते होते, देव त्यांच्या आत्म्यात शांती दो आणि जिथं पण असेल त्यांना नेहमी खुशी ठेव, आनंदाने ठेव, हीच माझी सदिच्छा आहे. आणि त्यांच्यासारखं अजून आणखीन मार्गदर्शन ते असायला पाहिजेत होते. अजून खूप मुलांना मार्गदर्शन भेटलं असतं आणि खूप मुलं पुढे गेले असते. कारण त्यांची सांगण्याची पद्धत इतकी छान होती ना, ती समोरच्याच्या मनाला एकदम भिडून जायची आणि ते समोरच्याला वाटायचे की हे सांगताय म्हणजे एकदम छान सांगताय, आपण ह्या पद्धतीने अभ्यास केलाच पाहिजे. त्यांची सांगण्याची टेक्निक वगैरे म्हणजे अभ्यास करायचं कसं करायचं, तर कोणती पद्धतीने करायचं, खूप छान सांगायचे आणि खूप छान मार्गदर्शन करायचं. असं मार्गदर्शन अजून पुढे भेटायला पाहिजेत होतं. पण ठीक आहे, देवाची जी इच्छा असेल ते पूर्ण देवाची इच्छेप्रमाणे. धन्यवाद. मी प्रवीण पाटील, न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार. प्रवीण पाटील. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला वेग आलाय. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिक मोठ्या उत्साहानं कामात सहभागी झालेत. तेंदूपत्ता हा आदिवासी बांधवांच्या वर्षभराच्या आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा आधार मानला जातो. तेंदूपत्ता संकलन, पानं वाळवणं, पुडकी बांधणं आणि वाहतूक या प्रक्रियेतून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. यंदा पानांचा दर्जा चांगला असून भावही समाधानकारक मिळत असल्यानं मजुरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता कायम असून त्यामुळे संकलन आणि वाळवणी प्रक्रियेत अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा 44 अंशांवर पोहोचला असताना शहरालगतच्या मांडकी गावातील खजुराची वाडी नागरिकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरते. हिरवागार निसर्ग, थंडगार पाणी आणि शांत वातावरणामुळे इथं मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करतायत. गायके सरपंचांनी शेतीला जोडधंदा म्हणून उभारलेल्या या वॉटर पार्कमध्ये स्विमिंग पूल, स्लाइड्स आणि कुटुंबासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण इथं आनंद घेताना दिसतायत. सरकारी नोकरी न मिळाल्यानं खचून न जाता शेती आणि पर्यटनाचा संगम घडवून रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय, असं गायके सरपंचांनी सांगितलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी. नमस्कार. मी एकंदरीत मी जे खजूरची वाडी लावलेली, जी अशी शेती मी करून दाखवली, याच्या मागचा हेतू होता की या ठिकाणी आपण काहीतरी पर्यटन स्थळ म्हणून उभा करावं. त्यासाठी मी वॉटर पार्क केलेलं आहे आणि फॅमिलीसाठी आज ज्या लेडीज आहे या आपल्या छोट्याच्या 2 व्हीलरवर, बाईकवर पण या ठिकाणी येऊ शकता, बिंदास येऊ शकता. कारण सिटीच्या अगदी 4 किलोमीटर हाकेच्या अंतर माझं आपलं फंटुशी वॉटर पार्क आहे. मी एक शेतकऱ्याचं मित्र साईड बिझनेस म्हणून काहीतरी आपल्यासाठी एक वेगळं चालू केलं. शेतीवर नाही अवलंबून राहता त्या आधुनिक शेती किंवा काहीतरी धंदा करावा पाहिजे. बरं, तुम्ही आज हे वॉटर पार्क स्थापन केलेलं आहे, इथे काय काय सुविधा देता तुम्ही? यामध्ये एक चुलीवरचं या ठिकाणी आपण भाजलेला चपात्या आहे. आम्ही होतो चुलीवरला लोकांना स्वयंपाक, चुलीवरचं जेवण. हो. ठीक आहे. अजून जे तुम्ही स्विमिंग पूल मध्ये तिथे काही लाईफ गार्ड वगैरे कोणी? हो, माझ्याकडे प्रत्येक स्विमिंग गार्ड एक लाईफ गार्ड आहे. स्वतः मी त्या ठिकाणी जाते, लक्ष देतो. अजून काय सांगणार, पाण्याची स्वच्छता वगैरे कशी ठेवणार? हो, आम्ही पाणीचं म्हणजे बघण्यासाठी आम्ही 2 त्याच्यासाठी सेपरेट माणसं ठेवलेले. पाण्याचं पूर्ण याचं क्युरिंग काय पूर्ण क्लिअर करूनच आम्ही. किती दिवसाला करता तुम्ही? आम्ही दिवसात संध्याकाळी सगळं लोक केलं, संध्याकाळी चेक करतो. त्यानुसार आम्ही त्याच्यामध्ये औषध वगैरे टाकून सगळं ते क्लिअर करतो, जेणेकरून लोकांना इन्फेक्शन व्हायला, फंगल इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घेणं आम्ही त्या ठिकाणी घेतो. खूप छान असं तुमचं नियोजन आहे सर. अजून काय सांगणार सर? अजून काय आम्ही आमच्या जनतेला एक सांग की असंच ऑर्गनाइज आम्ही हुरडा पार्टी करणार आहोत. तर लोकांनी जसं प्रतिसाद मला तर असं त्याला असं पुढे बी देऊ. तुम्ही अजून काय आव्हान करणार लहान बच्चा कंपनीला, फॅमिलीला? लहान मुलांना मी लोकांना एवढं सांगेल की बाबा जे बाहेर जे ट्रान्सपोर्टचा खर्च येतो तो येणार नाही आणि एकदम हाकेच्या अंतरावर एकदम सेफ या ठिकाणी आपलं वॉटर पार्क आहे. मी आवाहन करतो सगळ्या मित्रांना या ठिकाणी आपलं जे खजूरची वाडी आहे ही बघा, आपण खजूरवाडी बघत आहोत. या ठिकाणी कुठंच कोणत्या जगाच्या कोणत्या एका वॉटर पार्क मध्ये खजूरची वाडी नाही, असं भरपूर वाड्या. खजूरची वाडी एकमेव मांडकी या ठिकाणी आहे. काय नाव सर आपलं? माझं नामदेव आहे की मी मांडकी गावाचा सरपंच आहे. हे होते मांडकी गावचे सरपंच गायके यांनी छानसा असा इथे उद्योग सुरू केलेला आहे. नोकरीच्या मागे न लागता एक शेतकरी आहे ते. आणि खजूरची वाडी पूर्ण मराठवाड्यात तरी मी ऐकली नाही. इथे जे खजूरचे झाडं आहेत त्याच्यासाठी तुम्ही अवश्य एक वेळेस मांडकीला भेट द्या. संभाजीनगर शहरापासून सिडको बस स्टँड पासून फक्त 3.5 ते 4 किलोमीटरच्या अंतरच्या हाकेवरती आहे. सगळ्यांना न्यूज मराठी 24/7 साठी मी माधव खिल्लारे, संभाजीनगर. नमस्कार, स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी 24/7 मध्ये. आपण आहोत मांडकी येथे. संभाजीनगर पासून फक्त काही अंतरावर म्हणजे 3 ते 4 किलोमीटरवरती आहोत आपण. आज हा संभाजीनगर मध्ये 43चा पारा आहे. 43चं
हे एवढं ऊन पडलेलं आहे, त्या ऊन लहर करण्यामध्ये संभाजीनगर वासियांसाठी म्हणा, एक चिकलठाण्याच्या परिसरातील एअरपोर्ट पासून फक्त 4 किलोमीटर वरती आहे स्विमिंग पूल आणि आज मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. आपण बच्चा लोक, कसं वाटतंय तुम्हाला? बोला, कसं वाटतंय? छान वाटतंय? बर बर, थंड थंड वाटतंय? तर एवढा ऊन कडकडीचा 43-44चा पारा आहे. थंड वाटतंय? छान वाटतंय? तुम्ही एन्जॉय करताय? कसं वाटतंय? बरं वाटतंय? सर, कुठून आहात आपण? संभाजीनगर पासून. कसं वाटतंय मला तुला? कुठून आलात तुम्ही? संभाजीनगर. काय नाव? अच्छा, आहेत लहान लहान बाल बच्चे लोक आणि त्यांच्या सोबत मोठे पण आहेत. किती बच्चांसाठी हे 3.5 फीटचा स्विमिंग पूल आहे. चलो, थोडा इकडे बघू शकता. बात घेण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी पण इथे छानशी अशी व्यवस्था केलेली आहे. आज 44-45चा पारा आहे. लहान मोठे सगळे आहेत, सगळे एन्जॉय करत आहेत. कसं वाटायलंय तुम्हाला इथे? 1 नंबर वॉटर पार्क. बर, 1 नंबर वॉटर पार्क आहे. फुल एन्जॉय. बरं, टेन्शन घेऊ नका, फुल पैसा वसूल आहे. बर, फुल पैसा वसूल आहे. वातावरण पण तसंच आहे. 44चा पारा आहे, 44 डिग्री सेल्सिअस. आपण कुठून आलेला आहात? मुंबईवरून, कल्याण. क्या बात आहे, फार मस्त आहे. आपल्या बच्चे लोक सगळं त्यांची पार्टी मुंबईवरून आलेली आहेत एन्जॉय करण्यासाठी. कारण इथलं जे वातावरण आहे मानकीचं, हे काय निसर्गरम्य आहे. इथे वर्दळ नाही, काही नाही. एकांतमध्ये संभाजीनगर पासून फक्त 4 किलोमीटर अंतरावरती आहे. तुम्ही बघू शकता मुंबईची पार्टी कशी एन्जॉय करते. मस्त मस्त. बघू शकता इथे पण एक आंघोळ करण्यासाठी छानशी अशी व्यवस्था. लहान मोठे सर्व शकता. कुठल्या आहात आपण? हे संभाजीनगरहून आलेले आहेत. इथे 44चा पारा जवळपास पोहोचलेला आहे. त्यासाठी संभाजीनगर पासून फक्त 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती मानकी आहे. इथे मानकीमध्ये छानसा असं स्विमिंग पूल आहे. कसं वाटतंय तुम्हाला इथे? एन्जॉय वाटतं फुल? इथे वर्दळ नाहीये मानकीमध्ये, त्याच्यासाठी शहरामधून लोक मानकीला येत आहेत. आणि सगळ्यांनी आनंद लुटायचा असेल तर मानकीला आवश्यक वेळ भेट द्यावी. वाशिम जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधातील कारवाईला वेग देत स्थानिक गुन्हे शाखेनं अनसिंग हद्दीतील मोहगव्हाण इथं हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकलाय. या कारवाईत 4,73,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आलाय. पोलिसांना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकानं पहाटे कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी फरार झाले. घटनास्थळी 4,695 लिटर मोहमाद साठा आणि 20 लिटर गावठी दारू आढळून आली. या प्रकरणी 2 आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सुरू आहे. विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची लाट पसरली आहे. अमरावतीसह संपूर्ण विदर्भात तापमान झपाट्यानं वाढतंय. ढगाळ वातावरणानंतर काही दिवस तापमानात घट झाली होती, मात्र हवामान कोरडं होताच पाऱ्यानं पुन्हा उसळी घेतली. अमरावतीमध्ये काल 45.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. दरम्यान हवामान विभागानं 17 मे पर्यंत विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिलाय. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 13 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, पुरेसं पाणी प्यावं आणि आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय. उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी शहरातील काही ट्रॅफिक सिग्नलवर हिरव्या नेटद्वारे सावलीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. नमस्कार, मी डॉक्टर पवार, सिव्हिल सर्जन अमरावती. आपल्याकडे एकूण 14 तालुके आणि 14 आता सध्या उष्माघाताचं हे चालू आहे, त्याच्यामुळे ऊन खूप तापत आहे आणि त्यामुळे आपल्याला काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आतापर्यंत आपल्याकडे यामध्ये एकूण 13 रुग्ण विविध तालुक्यामधून नोंद झालेले आहे आणि त्याच्यामध्ये कुठलीही अशी सिरियस कंडिशनमध्ये कुठलेच नव्हते. डे केअरमध्येच आपण बरे करून त्यांना डिस्चार्ज केलेलं आहे. तरी मी जनतेला आवाहन करतो की त्यांनी सकाळी जे कामं करायचे असेल ते सकाळीच करून घ्यावे. उन्हात उगाच काम असेल तरच निघावे आणि त्याची काळजी घ्यावी. त्यासाठी सकाळी भरपूर प्रमाणात पाणी, नाश्ता करून आणि गडद कपडे न घालता फिके रंगाचे कपडे घालावे आणि कानाला रुमाल बांधायचं आणि भरपूर नाश्ता करूनच आपल्याला निघायचं काम पडत असेल तर दुपारी निघायचं. अन्यथा त्याच्याशिवाय निघू नये आणि कुठलाही काही त्रास असल्यास नजीकच्या सर्व रुग्णालयामध्ये आपली सोय केलेली आहे. तिथे शीतवाट तयार केलेली आहे आणि तिथे लगेच जाऊन डॉक्टरांशी संपर्क साधून आपले उपचार करून घ्यावे. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.